इतकी छान रेडी होऊन आम्ही कुठे चाललेलो आहोत सांगतेच मी पुढे जाऊन तुम्हाला। त्याआधी आज रामनवमीचा दिवस आहे, हा व्हिडिओ रामनवमीचा आहे, त्यामुळे रामनवमीच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप सारे शुभेच्छा। आणि नैवेद्यामध्ये मी वरणबट्टी बनवलेली आहे, वरणबट्टी आणि बाकी पूर्ण स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे, फक्त बट्ट्याच तळायच्या राहिलेल्या आहेत। सकाळीचे 9च वाजलेले आहेत। ज्या दिवशी सण असतो त्या दिवशी माझ्यामध्ये एक वेगळीच एनर्जी असते, त्या दिवशी खूप जास्त स्वयंपाकसुद्धा माझा 8, 8:30, 9 वाजेपर्यंत पूर्ण होऊन जात असतो। तर बघा नैवेद्याचं ताटसुद्धा रेडी करून घेतलेलं आहे। आता देवाला नैवेद्य दाखवून घेते, कारण की रियांशने आम्हाला सगळ्यांनासुद्धा खूपच भूक लागलेली होती। रामनवमीच्या दिवशी आमच्याकडे वरणबट्टीच बनवता, कारण आमच्या कुलदेवतेचंसुद्धा आज आरत्या असतात, त्याच्यामुळे हाच स्वयंपाक आम्हाला बनवावा लागतो। छान असं जेवण केलं, पोटभर जेवण झालं आणि वरणबट्टीचं जेवण म्हणजे खूपच आवडीचं आहे, त्यामुळे इतकी झोप लागून गेली की झोपेतून उठल्यानंतर माझे डोळे काहीसे असे झालेले होते। छान असा चहा घेतला, कारण की चहा पिल्यानंतरच माझी झोप जाणार होती हे मला माहिती आहे। इतकं साऱ्या कपड्यांचा पसारा बघून माझी तर झोप उडालीच, परंतु हे मोकळे केस मला काही काम सुचू देत नाही। आधी सगळ्यात आधी हे केस बांधून घेतले, कारण केस बांधल्यानंतर मला माहिती आहे की तेव्हाच मला हे काम उरकणार होतं। असं काम करता करता इतकी एनर्जी आली की एनर्जी बघून आराध्याला सुद्धा हेवा वाटला की आता आपण सुद्धा आपले कपडे आवरून घ्यावे। असं तिने सुद्धा तिचे कपडे आवरायला सुरुवात केली आणि नंतर तर माझ्यामध्ये काम आवरण्याचा इतका उत्साह वाढला, तर मी ते कपडे आवरल्यानंतर सुद्धा कपाट आवरायला घेतलं आणि उरलेल्या साड्यांच्या सुद्धा व्यवस्थित घड्या करून रचून घेतले। काय होतं माहीत नाही, पण आवरण्याचा किडा अंगात घुसला की माझ्यामध्ये असंच होत असतं, मी एक्स्ट्राचे कामंसुद्धा करून घेत असते। आता छान रेडी होऊन आम्ही रामनवमीच्या कार्यक्रमाला चाललेलो आहोत। आता आम्ही कार्यक्रमाला जातो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बाय।